मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI तिसरा राऊंड सिलेक्शन यादी या ठिकाणी आलेली आहे आणि कोणता ITI कॉलेज लागला आणि त्या कॉलेजमध्ये कोणता ट्रेड मिळाला हे आपण कसे बघणार हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर चौथा राऊंड कधी आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळ्या अपडेट्स नेहमी मिळत जातील। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। आता तिसऱ्या राऊंडची लिस्ट बघण्यासाठी म्हणजे तुमचा नंबर लागला की नाही बघण्यासाठी admission.dvet.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। इथे तुम्हाला मोबाईलमध्ये 3 लाईन दिसत आहेत, त्याच्यावर क्लिक करा। नंतर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो नंबर येतो जो मोबाईलवर आला असेल किंवा याला आपण रजिस्ट्रेशन नंबर म्हणतो, तर तो फक्त एवढाच टाका, /1 वगैरे टाकू नका। तर हा नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला दिलेला पासवर्ड तो या ठिकाणी टाकायचा आहे। पासवर्ड विसरलात तर इथे क्लिक करायची आहे। त्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे, म्हणजे नंबरची बेरीज वगैरे येते ती टाकायची आहे। एंटर करा आणि साइन इन करायचं आहे। आता साइन इन केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव वगैरे दिसतं वरती। त्याचबरोबर खाली मग इथे प्रोसीड टू ITI ॲडमिशन पोर्टल यावर क्लिक करायचं आहे। आता स्क्रोल करत खाली खाली जायचं आहे। तुम्हाला तिथे डिटेल दिसणार आहे। थर्ड राऊंड स्टेटस या ठिकाणी बाकीची डिटेल आपल्याला दिसतेच आणि फायनल मेरिट सुद्धा दिसतं। त्याचबरोबर मेरिट बरोबर तुम्हाला तुमचं HSCचं मेरिट, SSCचं मेरिट आणि अलॉटमेंट स्टेटस या ठिकाणी दिसतं। तर इथे जसं फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड असं या ठिकाणी असणार आहे। तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे जसं फर्स्ट राऊंडमध्ये डिटेल दिसतेच, अलॉटमेंट कोणत्या ITIला झालेली आहे। जर तुमचा नंबर लागला असेल तर अशा प्रकारे येणार, नेम ऑफ अलॉटेड ITI या ठिकाणी तुम्हाला जो ITI अलॉट झाला आहे तो या ठिकाणी दिसणार आहे आणि ट्रेड कोणता अलॉट झालेला आहे तो या ठिकाणी दिसणार आहे। नेम ऑफ अलॉटेड ट्रेड तो या ठिकाणी दिसणार आहे आणि मग खाली तुम्हाला डाउनलोड ॲडमिट कार्ड या ठिकाणी येणार आहे। डाउनलोड ॲडमिट म्हणजे त्या ITIला घेऊन जायचं आहे जे ITI तुमचा नंबर लागलेला आहे। आता इथे फर्स्ट राऊंडला सदर विद्यार्थी जसा आपण बघितला तसाच तुम्हाला सेकंड राऊंडला बऱ्याच विद्यार्थ्यांना लागलेले नाही, फर्स्ट राऊंडला सुद्धा लागले नाही, त्यांच्यासाठी थर्ड राऊंडला या ठिकाणी आता चान्सेस आहेत। तर इथे आता लिस्ट जवळजवळ येणारच आहे। 5 वाजता जरी म्हटली तरी त्याच्या अगोदरच लिस्ट येते, त्यामुळे हा व्हिडिओ इथे अपडेट करत आहे। तर इथे लिस्ट आल्यानंतर तुम्हाला जसं इथे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड असं या ठिकाणी थर्ड राऊंड असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला जो कोणता ट्रेड अलॉट झालेला आहे तो या ठिकाणी दिसणार आहे। आता ज्यांना कोणतेच ट्रेड अलॉट झाले नाही त्यांच्यासाठी पुढचा राऊंडसुद्धा आहे। तर तो राऊंड म्हणजेच चौथी प्रवेश फेरी। आता त्या चौथ्या प्रवेश फेरीसाठी या ठिकाणी विकल्प सादर करायचे, म्हणजे प्राधान्य आणि विकल्प म्हणजे ऑप्शन्स त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचे आहे 22 जुलै ते 25 जुलै या तारखेला। आणि जर तुम्ही विकल्प सादर केले नाही तर तुम्हाला जुनेच विकल्प त्या ठिकाणी धरले जाणार आहेत। आता याच्यामध्ये लिस्ट जी लागणार आहे ती 30 जुलैला लागणार आहे, म्हणजे चौथी मेरिट लिस्ट, चौथी जी सिलेक्शन लिस्ट आहे ही 30 जुलैला लागणार आहे आणि तुम्हाला ॲडमिशन 4 ऑगस्टपर्यंत घ्यायचे आहे। आता यामध्ये कुठलाही एक विकल्प म्हणजे तुम्ही जे टाकलेले ऑप्शन असतात, मग तुम्ही 1 टाका किंवा 50 टाका, त्या ठिकाणी जो कोणता तुम्ही टाकणार आहात, ॲड करणार आहात तो त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यावे लागणार आहे, अन्यथा तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांना आठवण करा की नव्याने ऑनलाईन अर्जसुद्धा चालू आहेत। 3 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत लास्ट डेट आहे आणि मग यांना सगळ्यांना स्पॉट ॲडमिशनला किंवा समुपदेशन फेरी, काउन्सिलिंग राऊंड आपण म्हणतो, त्यामध्ये ॲडमिशन सगळ्यांना मिळणार आहे। तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। कट ऑफची लिस्ट घेऊन लगेचच आपण येतो आहोत। तोपर्यंत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। ज्यांनी ॲडमिशन घेतले आहेत किंवा ज्यांना ॲडमिशन मिळालेले नाही त्यांनी नाराज न होता पुढच्या राऊंडमध्ये आणि पुढचे बरेच राऊंड हे होत राहणार आहेत। त्यासाठी अपडेट पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धन्यवाद।